नमस्कार मित्रांनो. पारू 2 ऑक्टोबर भागामध्ये आयले म्हणते, पारू अगं आत्ता आली गावावरून, कुठे लगेच कामाला लागलीस? पारू म्हणते, दिव्याई असू द्या, करते मी सगळं. ती तू आली ना सगळी काळजी मिटली. ती आता स्माईल करते आणि निघून जाते. आदित्य येतो, पारूचा हात पकडतो आणि बाजूला घेऊन जातो. पारू म्हणते, धनी अहो असं काय करताय? आदित्य म्हणतो, पारू तू असं कसं करू शकते? ती म्हणते, अहो ते तोंडात आलं धनी. तो ते नाही बोलत मी. तू यामध्ये इन्व्हॉल्व कशी होऊ शकते? अरे तिथे प्रीतमची अवस्था बघितली का? पारू म्हणते, आदित्य सर हे करताना मला आनंद नाही वाटत, पण दिव्याईला मी नाही नाकारू शकत. तो दिशासारख्या मुलीशी प्रीतमचं लग्न झालं ना त्याचं आयुष्य बर्बाद होईल. पारू म्हणते, बरोबर आहे. प्रिया मॅडमचा विषय जरी बाजूला ठेवला ना तरी दिशा मॅडम प्रीतम सरांसाठी अजिबात योग्य नाही आहे. आता हळदीची तयारी होते. प्रीतम आणि आदित्य येतात. आयला म्हणते, प्रीतू बस. दामिनी म्हणते, दिशा तू इथे काय करतेस? तुझी हळद तर नंतर आहे ना? दिशा म्हणते, हो दामिनी काकू, पण लाजत म्हणते, मला माझ्या प्रीतला हळद लागताना बघायची आहे. दामिनी करते ती बघत असते. तेवढ्यात दिशाचा फोन वाजतो. दिशा म्हणते, एक्सक्यूज मी, सॉरी. ती आता बाजूला जाते आणि फोन उचलते. मीर म्हणतो, दिशा मी बंगल्याबाहेर आलो, आत्ताच्या आत्ता ये, नाहीतर मला आत यावं लागेल. दिशा म्हणते, प्लीज ऐक जरा. तो ठीक आहे मी आत येतो. दिशा म्हणते, नो नो तू तिथेच थांब, आले मी लगेच. फोन ठेवत म्हणते, बावळट. ती आता मागे बघते तर अहिल्या प्रीतमला हळद लावत असते. ती आता पटकन पळ काढते. बाहेर जाऊन आवाज देते, मिहीर मिहीर. मिहीर येतो आणि तिला पकडतो. ती मिहीर आर यू मॅड? ती त्याला ढकलत म्हणते, का आलास इथे? अरे माझी घरात हळद सुरू आहे. तुला किती वेळा सांगितलं हे लग्न माझ्यासाठी होणं खूप महत्त्वाचं आहे, तुला कळतच नाही. ती त्याला बरंच ऐकवते आणि म्हणते, हे तुझं प्रेम आहे? अरे प्रेमामध्ये माणसं काय काय सॅक्रिफाईस करतात आणि तू माझी एक गोष्ट सांगितलेली ती पण फॉलो करत नाही आहे. मला वाटतच नाही तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. तो दिशा माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, तुझं नाही माहिती. तिला पकडत म्हणतो, मला चांगलंच माहिती आहे तू माझा वापर करून घेतेस. दिशा माझं तुझ्यावर प्रेम असलं ना तरी मी मूर्ख नाही आहे. खिशातून काढत म्हणतो, दिशा मी तुला फक्त हळद लावायला आलो. तुझं त्या बावळट्यासोबत लग्न जरी होत असलं ना तरी तू फक्त माझी आहे. दिशा म्हणते, हळू बोल. ती मनात म्हणते, माझं लग्न होतं आहे, मला हवं ते सगळं मिळतं आहे. हा युजलेस माणूस माझ्या काहीच कामाचा नाही आहे, आता याला हाकलून देणंच योग्य आहे. ती विचार करत असते. तेवढ्यात मीर तिच्या गालाला हळद लावतो. ती त्याचे कॉलर पकडत म्हणते, तो आत्ताच्या आत्ता निघ, नाहीतर मला तुझ्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. चल निघ. तो ठीक आहे दिशा मी जातो, पण लाईफमध्ये तुझ्यावर खरं प्रेम केलं असेल तर फक्त मी. तो तिला मिठी मारायला जातो. एवढं ती ढकलते. गेट लॉस्ट. तो ठीक आहे मी लक्षात ठेवेल. ती म्हणते, काय लक्षात ठेवायचं ना ते ठेव आणि काय करायचं ना ते कर, चल निघ. ते आता घाई यायला लागते. पारू समोर उभी असते. आता दिशा घाबरते. पारू म्हणते, दिशा मॅडम तुमच्या गालाला हळद कशी लागली? आता मीरा उठते आणि प्रीतमला औक्षण करत असते आणि म्हणते, काय जावं बापू, पण हो मी तुला प्रीतमच म्हणणारा, कारण अहिल्या मला बहिणीप्रमाणेच आहे, त्यामुळे तू मुलगाच आहेस माझा आणि आता तर आमचा हक्क आहे तुझ्यावर. अहिल्या म्हणते, श्रीकांत प्रीतम जरा उदास आणि नर्वस दिसतो ना, म्हणजे आल्यापासून असं दिसतो, त्याच्या डोक्यात काय चाललं ना तेच कळत नाही आहे. तो अगं प्रवास करून दमला असेल, काळजी नको करू, होईल सगळं ठीक. ती म्हणती, नाही मी माझ्या मुलांना चांगलीच ओळखते. आदित्य जरा माझ्या रूममध्ये येतोस का? दामिनी हळूच म्हणते, अहिल्या देवीचा अजून एक बळी. बिचारा प्रीतम, दिशासारख्या फडतूस मुलीशी त्याचं लग्न होतं, देव त्याचं भलं करो. पारू दिशाला म्हणते, अहो प्रीतम सरांना आत हळद लागते आणि त्यांची झाल्यानंतर त्यांची उष्टी हळद तुम्हाला लागणार, मग तुमच्या गालाला ही हळद कुणी लावली? आता दिशा घाबरते. पारू म्हणते, दिशा मॅडम मी काय विचारते? ती बोटकर म्हणते, ए पारू माझ्यासमोर जास्त ओर स्मार्ट नको बनवा. नोकर आहेस ना, मग त्याच लायकीत राहायचं. आणि तुला काय वाटलं जे घडलं जे झालं ते मला काहीच नाही माहिती? तू आदित्य आणि प्रीतम त्या प्रियाच्या गावाला जाऊन काय काय करत होतात हे सगळं माहिती मला. पारू म्हणते, प्रिया मॅडम काय बोलताय तुम्ही? दिशा म्हणते, आता घाबरलीस? त्या प्रियाच्या घरी आदित्यची बायको बनून राहिलीस ना, त्याच्यासोबत एकत्र राहताना भीती नाही वाटली तुला? हे सगळं मला माहिती आहे.
पण तुझ्या दिव्याईला माहिती का? त्यांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर ह्या कंपनीचा मालक त्यांच्या शेतात तिकडे राबत होता. त्यांचा लाडका लेक तिथे शेण आणि घाण साफ करत होता. हे माहिती आहे तुझ्या दिव्याईला? त्या सयाजीने तुम्हा सगळ्यांना घरातून हाकलून लावलं. त्यामुळे पारू, माझं तोंड उघडायला लावू नकोस. स्वतःचं थोबाड बंद ठेवायचं आणि गुपचूप रेडी व्हायचं. आदित्य म्हणतो, आई. ती म्हणते, आदित्य, मी प्रीतम घरी आल्यापासून बघते तो अजिबात खुश नाही आहे. काय झालं? तुम्ही जिकडे गेला होतात तिकडे काही झालं आहे का? आदित्य घाबरून मनात म्हणतो, काय करू? मला असं वाटतं आईला प्रिया आणि आबासाहेबांबद्दल सगळं सांगून टाकतो. नाहीतर गेल्या वेळेला जो गोंधळ झाला होता तो पुन्हा होणार. तो ताई, आम्ही गावाकडे गेलो ना, तेवढ्यात मीरा येते आणि म्हणते, आईल्या, अगं चल ना, दिशाला हळद लावायची आहे. आईल्या म्हणते, मीरा तू पुढे हो, आम्ही आलोच. ती म्हणते, काय झालं आईल्या? काही प्रॉब्लेम आहे का? ती म्हणते, अगं नाही, आल्यापासून मी बघते प्रीतम खूप नाराज आहे. त्यामुळे काळजी वाटते म्हणून आदित्यशी बोलते. अगं तो खाली चेहरा पाडून बसला, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मीरा म्हणते, अगं उद्या त्याचं लग्न आहे ना, तो आत्तापर्यंत रिलॅक्स होता आणि उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार. मग त्याला वाटत असेल बंधने येणार, कुठे जाता येणार नाही, म्हणून त्याला टेन्शन आलं असणार. आत्ताच्या मुलांचं असंच होतं. पण तू टेन्शन नको घेऊ, दिशा घेईल त्याला सांभाळून. अगं चल, खाली सगळे वाट बघतायत. आईला आदित्यकडे रागाने बघून म्हणते, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना? आदित्य घाबरत म्हणतो, नाही. आईला स्माईल करत म्हणते, चल. प्रीतम जायला लागतो. दामिनी म्हणते, प्रीतम तू कुठे निघालास? अरे अजून दिशाची हळद व्हायची, तुला कुठे जाता येणार नाही, बस खाली. दिशा त्याच्याकडं रागाने बघत असते. आता प्रीतम गुपचूप बसतो. आता आईला येते आणि प्रीतमची उष्टी हळद दिशाला लावते. त्यांचं हे चालू असताना प्रीतमला सारखी प्रिया आठवते. ते गावामध्ये फिरलेले, त्यांच्यामध्ये झालेलं प्रेमाचं बोलणं. आता दिशाला हळद लागते आणि गाणं लागतं. त्यावर सगळे डान्स करायला लागतात. सगळे आनंदात नाचत असतात. पण प्रीतमला खूप राग येतो. तो बाजूला जाऊन उभा राहतो आणि रडायला लागतो. तेवढ्यात श्रीकांतचं लक्ष जातं. तो अहिल्याला खुणवतो. तो प्रीतमजवळ जातो आणि म्हणतो, प्रीतम अरे काय झालं? तू इकडे का आला? काय प्रॉब्लेम आहे का? तेवढ्यात आईला येते आणि म्हणते, प्रीतम अरे काय झालं? हे बघ, खरं खरं सांग. मी आल्यापासून बघते तू खूप नाराज आहे. आणि अरे तू रडतोस का? श्रीकांत म्हणतो, बघ ना, हा रडतोय. काय झालं याला? आईला म्हणते, प्रीतम आता जे खरं आहे ना ते सांग. प्रीतम म्हणतो, अगं तसं काहीच नाही. ही हळद लावली ना ती चुरचुरते, त्यामुळे गालाची आग झाली आणि डोळ्यात पाणी आलं. आईला म्हणते, असं कसं? ही हळद तर घरी दळलेली, असं होऊच शकत नाही. प्रीतम म्हणतो, माहीत नाही, पण चुरचुरते. ती म्हणते, ठीक आहे, तू जा आणि चेहरा धुवून घे. आता श्रीकांत आईल्याकडे बघायला लागतो आणि तिला कळून चुकतं नक्कीच काहीतरी आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.